हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, MPSCचा कुठलाही अर्ज करताना तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ते रजिस्ट्रेशन काळजीपूर्वक योग्यरित्या झालं पाहिजे. जर रजिस्ट्रेशन किंवा प्रोफाईल बनवताना चुका झाल्या तर त्याचा परिणाम तुमच्या रिझल्टवरती किंवा तुमच्या प्रोसेसमध्ये पुढे तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे हाऊ टू क्रिएट MPSC प्रोफाईल याच विषयावर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि MPSCची प्रोफाईल कशी क्रिएट करायची हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. एक लक्षात घ्या, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला MPSCच्या कोणत्याही परीक्षेचा अर्ज भरायचा असेल, जसं की MPSC राज्यसेवा परीक्षा, MPSC कंबाईन ग्रुप बी परीक्षा, MPSC कंबाईन ग्रुप सी परीक्षा, तर या सर्व परीक्षांसाठी MPSCच्या वेबसाईटला एकच प्रोफाईल बनवावी लागते, एकच लॉग इन डिटेल्स बनवावे लागतात. या लॉग इन डिटेल्स बनवल्यानंतर तुम्हाला ज्या ॲडव्हर्टिजमेंटसाठी अप्लाय करायचं आहे त्याला अप्लाय करण्याचा तुम्हाला ऑप्शन येत असतो, जर प्रोफाईल क्रिएट केलेली असेल तरच. म्हणजेच क्रुशियल स्टेप आहे प्रोफाईल क्रिएट करणे. मग त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं, जे की वन टाईम असतं. तेच रजिस्ट्रेशन तुम्हाला दरवर्षी वापरता येतं. मग या व्हिडिओमध्ये आपण प्रोफाईल कशी क्रिएट करावी, रजिस्ट्रेशन कसं करावं हे सर्व काही बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, फर्स्ट ऑफ ऑल MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं. इतर कुठलीच वेबसाईट ओपन नाही करायची. mpsconline.gov.in/candidate ही एक ऑफिशियल MPSCची वेबसाईट आहे, जिथून तुम्ही अर्ज करू शकतात किंवा प्रोफाईल बनवू शकतात. या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथे होम आणि लॉग इनचं एक बटन दिसेल, त्यानंतर इथे रजिस्ट्रेशनचं बटन दिसेल. बघा, तुम्ही आत्तापर्यंत कधीही MPSCची प्रोफाईल किंवा MPSCच्या वेबसाईटला लॉग इन वगैरे केलं नसेल, रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि जर तुमची ऑलरेडी प्रोफाईल असेल तर तुम्ही लॉग इन करू शकतात. ओके, पहिल्यांदा न्यू युजर रजिस्ट्रेशन कसं करावं हे मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर आपण लॉग इन कसं करायचं ते बघणार आहोत. न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन्स येतात, ईमेल ID टाकण्यासाठी आणि मोबाईल नंबर टाकण्यासाठी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जो ईमेल ID तुम्ही टाकणार आहात तो चालू ईमेल ID पाहिजे. म्हणजे असा ईमेल ID नको की ज्याचा पासवर्ड तुमच्याकडे नाही आहे किंवा तो ईमेल ID तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन नाही आहे. जो ईमेल ID चालू आहे, जो तुमचा नेहमी चालू असेल तोच इथे टाकायचा. मोबाईल नंबर देखील जो ऑलवेज ॲक्टिव्ह असेल तोच टाकायचा. इथं तुम्हाला ईमेल ID टाकावा लागेल. त्यानंतर इथं ईमेल ID टाकावा लागेल. त्यानंतर गेट OTP या बटनावर क्लिक करायचं, म्हणजे तुमच्या ईमेलला एक OTP येतो. आणि मित्रांनो, लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे हा OTP जो आहे तो प्रायमरी फोल्डरमध्ये नाही आला तरी तो स्पॅम फोल्डरमध्ये तुम्हाला दिसतो ईमेलच्या, त्यामुळे तिथे चेक करायला विसरू नका. त्यानंतर मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि गेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. ईमेल IDचा जो OTP असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे, इंटर OTP रिसिव्ड ऑन ईमेलच्या ठिकाणी. मोबाईल नंबरचा जो OTP असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. दोघंही OTP जे असतील ते वेगवेगळे असतील आणि ते त्या रिस्पेक्टेड ईमेल किंवा मोबाईल नंबरला येतील. त्यानंतर तुम्हाला हे OTP व्हेरीफाय झाल्यानंतर इथं पासवर्ड टाकावा लागेल. पासवर्ड 2दा टाकायचा आहे, कारण तो पासवर्ड मॅच झाला पाहिजे आणि तो एक सिक्युअर पासवर्ड असला पाहिजे. इथं पासवर्ड स्ट्रेंथ तुम्हाला नन दिसते. ही स्ट्रेंथ जेव्हा तुम्हाला ग्रीन दिसेल तेव्हा तुमचा पासवर्ड व्यवस्थित आहे. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे मित्रांनो. डेट ऑफ बर्थ DD MM YYYY या फॉर्मॅटमध्ये टाकायची आहे. ओके, तर हे सगळं टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं काही क्वेश्चन्स आहेत की जे तुम्ही जर तुमचं लॉग इन ID वगैरे विसरले तर तुम्हाला रिकवर करण्यासाठी मदत होईल. तर तुम्ही इथे तुमचं व्हॉट वॉज युअर चाइल्डहुड निकनेम, इथे तुमचं लहानपणीचं निकनेम टाकू शकतात. व्हॉट इज युअर नेम ऑफ फेवरेट स्कूल फ्रेंड, तुमच्या फ्रेंडचं नाव टाकू शकतात. व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप, वेन डिड यू कम्प्लीट युअर HSC, व्हॉट इज द सरनेम ऑफ युअर फेवरेट हायस्कूल टीचर, तुमच्या फेवरेट हायस्कूल टीचरचं सरनेम काय होतं त्यांचं. हु इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन. तर हे टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे, रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर पुन्हा होमवरती यायचं. होमवरती आल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. लॉग इन LOGIN लॉग इन. बघा, लॉग इन या बटनावर तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा तुम्हाला इथे तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आहे आणि तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID आणि मोबाईल नंबर जो की तुम्ही तिथे OTPसाठी व्हेरीफाय केला तो तुम्हाला टाकावा लागेल आणि लॉग इन या बटनावर क्लिक करावं लागेल. बघा, हे केल्यानंतर तुमच्यासमोर एक कॅप्चा येईल. तो कॅप्चा तुम्हाला ॲज इट इज इथे फिल करायचा आहे प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी. बघा, तुम्ही लॉग इन केल्यानंतर या पेजला याल. या पेजला आल्यानंतर इथे प्रोफाईल क्रिएशनचा एक ऑप्शन आहे, तो तुम्हाला क्लिक करायचा आहे.
यामध्ये तुम्हाला एकूण 6 स्टेप मिळतात. या 6 स्टेप तुम्हाला कंप्लीटली फिल करायच्या असतात. इथे ऑलरेडी मी फिल केलेल्या आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला स्टेप्स ज्या आहेत त्या सर्व ग्रीन दिसतील. पण तुमच्या फिल केलेल्या नसतील. एक स्टेप तुम्हाला इथं काळजीपूर्वक भरावी लागणार आहे. त्यामुळे मी जशी माहिती सांगतो ती तशी तुम्ही तिथे फिल करायची. ओके. सो चला आपण आता माहिती कशी भरायची ते बघूया. बघा, स्टेप 1 जी आहे तिथे तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती ती तुम्हाला भरायची आहे. पहिलं आहे आधार कार्ड. तर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का असं विचारतात. सर्वांकडे आधार कार्ड असतं, त्यामुळे यस टाकायचं. यस टाकल्यानंतर तुमचा आधार नंबर इथे टाकायचा. जो तुमचा 12 अंकी आधार नंबर आहे तो इथे टाकायचा. त्यानंतर नेम इन इंग्लिश एक्झॅक्टली ॲज मेन्शन ऑन आधार कार्ड. म्हणजे इंग्रजीमध्ये तुमचं पूर्ण नाव टाकायचं, जे की तुमच्या आधार कार्डला लिहिलेलं असतं, मेन्शन असतं. पर्सनल डिटेलमध्ये पुन्हा तुम्हाला इथे सरनेम विचारतात, म्हणजे तुमचं आडनाव. त्यानंतर फर्स्ट नेम, तुमचं पहिलं नाव म्हणजे तुमचं नाव. त्यानंतर मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे. ते देखील कॅपिटल म्हणून टाका, जेणेकरून प्रॉपरली तुमचं सर्व भरल्या जाईल. फुल नेम इन इंग्लिश, इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. आणि इथं म्हटलेलं आहे बघा, ॲज पर 10th ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. म्हणजे 10वीच्या सर्टिफिकेटमध्ये तुमचं जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. म्हणजे तुमचं सरनेम फर्स्ट टाकायचं, त्यानंतर तुमचं नेम आणि त्यानंतर फादर्स नेम. तुमचं तेच नाव तुम्ही इथे इंग्लिशमध्ये टाकाल तर इथे ऑटोमॅटिकली मराठीमध्ये किंवा देवनागरीमध्ये येतं. ते नाव आल्यानंतर ते जर नाव देवनागरीत व्यवस्थित आलं नसेल तर तुम्हाला तिथं मॅन्युअली एडिट देखील करता येतं, ते तुम्ही करू शकता. त्यानंतर इथं मदर्स नेम टाकायचं तुमच्या. इथं बघा 1.5मध्ये 1.6ला बर्थ डेट टाकायची आहे, जे ऑलरेडी येईल तिथे, कारण ती तुम्ही ऑलरेडी दिलेली आहे रजिस्ट्रेशन करताना. तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल. त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा इथे ऑलरेडी येईल, ईमेल आय डी ऑलरेडी येईल. मॅरिटल स्टेटस तुम्हाला टाकावं लागेल, मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते. नॅशनॅलिटी इथे इंडियन सिलेक्ट करायची आणि मदर टंग तुमची मराठी सिलेक्ट करायची. ओके, जे तुमची मदर टंग असेल ते करू शकता. पुढे जाऊया. बघा 1.13चा ऑप्शन आहे, वेदर युअर नेम इज चेंज ऑर अपडेटेड आफ्टर 10th ऑर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन आफ्टर मॅरेज. म्हणजेच तुमच्या नावामध्ये लग्नानंतर किंवा 10वीनंतर तुमचं नाव वगैरे बदललेलं आहे का. तर असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर नो करा. बेसिकली हे कोणाचं असतं, तर ज्या मॅरिड वुमन असतात ज्यांचं नेम चेंज करतात लग्नानंतर, तर त्यांचं असतं. पण जर तुम्ही इथे यस केलं तर तुम्हाला बघा काही ऑप्शन्स शो होतात की तुमचं नवीन जे नाव आहे ते काय आहे ते इथे टाकायचं. ओके, सो इथे नोच राहू द्यायचं. जर पुरुष असेल किंवा नेममध्ये चेंज नसेल तर नो राहू द्यायचं, जर असेल तर यस करायचं. पण एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथं यस करता तेव्हा तुम्हाला त्यासंबंधीचं सर्टिफिकेट प्रोड्यूस करावं लागतं जेव्हा गरज पडेल तेव्हा, जे की मॅरेज सर्टिफिकेट असतं. एक तुम्हाला ग्रामपंचायतचं असेल किंवा तुमच्या इथे जी ऑथॉरिटी असेल त्याचं एक व्हॅलिड सर्टिफिकेट ते लागतं नेम चेंज बाबतचं, ते तुमच्याकडे असायला पाहिजे, जेणेकरून एक्झाम सेंटरला वगैरे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर पुढे दिलेलं आहे, कॅन यू रीड, राईट अँड स्पीक मराठी. तुम्हाला मराठी वाचता येते का, लिहिता येते का आणि बोलता येते का, तर सर्व तुम्हाला येस करावं लागेल इथे. त्यानंतर फिजिकल मेजरमेंट तुम्हाला इथे दिसतात. फिजिकल मेजरमेंटमध्ये तुम्हाला हाईट टाकावी लागते जी सेंटीमीटर्समध्ये, वेट टाकावं लागतं, चेस्ट डिफ्लेटेड किती आहे आणि इन्फ्लेटेड किती आहे, म्हणजे न फुगवता किती सेंटीमीटर आहे आणि फुगवल्यानंतर किती सेंटीमीटर होते ते टाकावं लागेल. कास्ट और कॅटेगरी डिटेल्समध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करावी लागेल. जर ओपन असेल तर इथे कुठलेही ऑप्शन येणार नाही, पण जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकावा लागेल. कोणत्या डिस्ट्रिक्टने इश्यू केला, इश्यूची डेट काय आहे, नॉन क्रिमिलियरमध्ये तुम्ही येता का, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड लागणार आहे आणि त्याची जी सर्टिफिकेट नंबर आहे तो लागेल. बघा बेसिकली जे बार्स असतात सर्टिफिकेटला त्याच्या उजव्या बाजूला किंवा आउटवर्ड नंबर जो असतो तो तुमचा या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटचा नंबर असतो. बघा आता ही माहिती मी MPSCच्या हेल्पलाईनला विचारली होती की नेमका कुठला नंबर टाकायचा. सो दे टोल्ड की तुम्ही आउटवर्ड नंबर टाकू शकता. सो तोच तुम्ही इथे टाकायचा आहे, जनरली तोच टाकतात सर्वजण. ओके, डेट ऑफ इश्यू ऑफ नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तर ते कधी इश्यू केलं ती डेट तुम्हाला इथे टाकावी लागते. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का, यस ऑर नो करावं लागतं. जर असेल तर तुम्हाला इथे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर टाकावा लागतो आणि इश्युईंग डेट टाकावी लागते. सो अशा प्रकारे ही माहिती तुम्ही भरायची. पुढे बघा PWD जे असतात, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज, जे दिव्यांग असतात त्यांच्यासाठी. जसं तुम्ही खाली याल बघा तसं आर यू अ पर्सन विथ परमनंट बेंचमार्क डिसेबिलिटीज, म्हणजे तुम्ही डिसेबिलिटी आहे का तुम्हाला कुठली, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. असेल तर तुम्हाला तिथे डिटेल्स भरावे लागतील, नसेल तर तुम्ही ते नो राहू देऊ शकतात. आर यू अ मेरिटोरियस स्पोर्ट पर्सन, तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात का, यस ऑर नो करा. एक सर्व्हिसमॅन आहात का, यस ऑर नो करा. असाल तर यस, नसाल तर नो. आता बेसिकली हे कॉमन सेन्स आहे, तुमच्याकडे जर तसं काही व्हॅलिड प्रूफ असेल तर तुम्ही यस करू शकतात, अदरवाईज नो ऑप्शनच ठेवायचा जे जनरल असतील त्यांनी.
गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉय आहेत का, BMCचे एम्प्लॉय आहेत का, बेस्टचे एम्प्लॉय आहात का, हे सर्व तुम्हाला इथे टाकावं लागेल. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं. बघा तुम्हाला पुढे इथे डोमेसाईलच्या डिटेल्स मागतात, तर तुमचं डोमेसाईल आहे का, यस करायचं. अवेलेबल, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर मागतात, इश्युइंग डिस्ट्रिक्ट कोणता आहे, डोमेसाईल इश्युइंग डेट कोणती आहे, हे सर्व तुम्हाला इथे टाकावं लागतं. ॲडिशनल रिझर्वेशन काय आहे का, यस ऑर नो करू शकतात. जर तुम्ही यस केलं तर तुमच्यापुढे प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड आणि ग्रॅज्युएट पार्ट टाईम एम्प्लॉय असे ऑप्शन येतात. जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुम्ही ते यस करू शकतात. अदरवाईज खाली ऑर्फनचा एक ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, रिझर्वेशन अनाथचं पाहिजे आहे का, यस करू शकतात. तुमच्याकडे व्हॅलिड त्यासाठी सर्टिफिकेट असलं पाहिजे. बघा यस केल्यानंतर इथे ऑप्शन तुमच्यासाठी खुलतात. ऑर्फन टाईप काय आहे, बी का सी, हे जनरल जे ऑर्फन असतील त्यांना माहीत असेल. ऑर्फन सर्टिफिकेट नंबर आणि इश्युइंग डेट इथे टाकायची आहे. याच्याविषयी काही डाऊट असला तर आयोगाच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. मी तुम्हाला हेल्पलाईन नंबर्स जे आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जेणेकरून तुम्हाला ते लगेचच तिथूनच त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर बघा तुमची एक स्टेप कंप्लीट होईल असं तुम्हाला ग्रीनमध्ये इथे शो होईल उजव्या राईट कॉर्नरला. बेसिकली आयोगाच्या वेबसाईटला जेव्हा प्रॉब्लेम नसतो तेव्हा सर्व काही व्यवस्थित चालतं, पण जेव्हा प्रॉब्लेम असेल तेव्हा तुम्हाला तिथं रेड शो होऊ शकतं. पण काही वेळाने ट्राय करायचं. बघा इथं आलं पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली, पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे. त्यानंतर दुसरी स्टेप अगदी इझी आहे, फक्त ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला. बेसिकली जो ॲड्रेस असेल तो विथ पिनकोड वगैरे टाका. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन पण तुम्हाला हे सर्व नो करायचं आहे. एकदा वाचून घेऊ शकतात, कारण हे कशासंबंधी आहे तर कोर्ट किंवा कुठे तुमच्यावरती केस वगैरे आहे का, तुम्हाला MPSCने डिबार वगैरे केलेलं आहे का, ब्लॅकलिस्ट केलेलं आहे का, असं इथे दिलेलं आहे. ते वाचून तुम्ही रिस्पेक्टिव्हली तुमच्या हिशोबाने टाकू शकतात. ओके, नोट्स टाकावं लागतं. इथे बघा पर्टिक्युलर्स ऑफ प्राइजेस, मेडल्स अँड स्कॉलरशिप नवीन इथं आलेलं आहे, म्हणजेच ग्रुप बीचा फॉर्म भरण्यापासूनच आलेलं आहे. तर इथे तुम्हाला काही इंटरेस्ट वगैरे टाकावे लागतात तुमचे, तर तुम्ही टाकू शकतात. ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही. त्यानंतर सेव्ह करून स्टेप नंबर 4कडे जायचं, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये. आता बघा क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन कशी भरायची. अगोदर SSCच्या डिटेल्स टाकायच्या, म्हणजे 10वीच्या, त्यानंतर 12वीच्या, त्यानंतर ग्रॅज्युएशनच्या, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या, त्यानंतर तुमचे टायपिंग सर्टिफिकेट्स, त्यानंतर तुमचे MSc IT किंवा MSc IT आणि टायपिंग सर्टिफिकेट खालीवर झालं तरी चालेल. पण हा सिक्वेन्स ठेवायचा, जेणेकरून ती प्रोफाईल जी आहे ती प्रॉपर वाटेल. ओके, त्यासाठी बघा काय करायचं. इथं क्वालिफिकेशन डिटेल्स मी ऑलरेडी फिल केलेलं आहे, त्यामुळे अशाच स्वरूपाचा चार्ट इथे दिसतोय. तुमच्या असं स्वरूपाचा दिसणार नाही जर तुम्ही पहिल्यांदाच भरत असाल तर. त्यासाठी तुम्हाला खाली यावं लागेल, क्वालिफिकेशन टाईप सिलेक्ट करावं लागेल. अगोदर SSC, त्यानंतर नेम तुमच्या क्वालिफिकेशनचं इथे तुम्हाला येईल टाकण्यासाठी. SSC सिलेक्ट केल्यानंतर ज्या काही डिटेल्स येतील त्या सर्व फिल करायच्या आणि ॲड करायचं. सेम HSCचं करायचं, सेम ग्रॅज्युएशनचं, सेम पोस्ट ग्रॅज्युएशनचं. जर शेवटच्या वर्षाला असाल, फॉर्म भरत असाल, तर इथे काय करायचं बघा, ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आणि नेम असेल, जे काही नेम असेल तुमच्या क्वालिफिकेशनचं. समजा आपण इथे फॉर एक्झाम्पल BCom घेऊया, तर सब्जेक्ट स्ट्रीम क्वालिफिकेशन स्टेटस तुम्हाला ॲपियर करावं लागेल. जर तुम्ही शेवटच्या वर्षाला असाल, म्हणजे तुमचं एक सेमिस्टर बाकी असेल, तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता, पण इथे ॲपियर टाकावं लागेल. ॲपियर टाकल्यानंतर तुम्हाला कंप्लिशनची डेट वगैरे इथे टाकावी लागत नाही, त्यामुळे तुम्ही फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल होता. ओके, सो ग्रॅज्युएशन टाकल्यानंतर हे ॲड करायचं आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर बघा तुम्हाला स्टेप नंबर 5कडे तुम्ही जाल. एक्सपिरियन्स वगैरे आहे का, असेल तर तुम्हाला खूप सारी माहिती इथे भरावी लागते, कुठे एक्सपिरियन्स आहे किंवा कुठे तुम्ही काम केलेलं आहे वगैरे. नसेल तर तुम्ही नो करून पुढे जाऊ शकता. त्यानंतर स्टेप नंबर 6 इज टू अपलोड फोटो अँड सिग्नेचर. इथे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. फोटोची विड्थ किंवा पिक्सेल जे आहे ते 125 बाय 130 असले पाहिजे आणि हाईट जी आहे ती 150 बाय 170 असली पाहिजे. सिग्नेचरचं देखील इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनला. आणि जे काही तुमचं फोटो असेल तर ती इमेज जी असेल तर तिची साईज 50 KB जास्त नको. ओके, आणि त्याच्यामध्ये जे नेम असेल त्याचं, त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर्स वगैरे टाकायचे नाही. रिनेम करून एक सिम्पल नेम त्याला टाकायचं. चूज फाईल करायचं, फोटो अपलोड करायचा, चूज फाईल करायचं, इथं सिग्नेचर अपलोड करायची. त्यानंतर हे सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर इथं आय हिअर बाय यावरती टिक करून सबमिट अँड लॉक प्रोफाईल करायची, म्हणजे तुमची प्रोफाईल सबमिट होते आणि लॉक देखील होते. सबमिट आणि लॉक केल्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्मचा एक कन्फर्मेशन येईल, ते कन्फर्म क्लिक करायचं. कन्फर्म क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट प्रोफाईल सबमिट अँड लॉक सक्सेसफुली. आणि यानंतर तुम्ही कुठलाही MPSCचा फॉर्म ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जाऊन व्ह्यू करून भरू शकतात. आता फॉर्म कसा भरायचा,
हे मी तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. पण हा व्हिडिओ जो होता तो स्पेसिफिकली MPSCच्या वेबसाईटला प्रोफाईल कशी बनवायची याविषयी होता. तर प्रोफाईल बोलल्यानंतर फॉर्म कसा भरायचा याविषयी वेळोवेळी चॅनलला व्हिडिओ येतील. हा व्हिडिओ जो असेल तो एव्हरग्रीन व्हिडिओ असेल, कधीही तुम्हाला तो कामी येणार आहे असा व्हिडिओ असेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही तो बघितला पाहिजे. यानंतर मी टाकतो की फॉर्म कसा भरायचा, म्हणजे ऑनलाईन अप्लाय कसं करायचं. ओके, प्रोफाईल तुम्हाला बनवायचीच आहे एक वेळा, ती काळजीपूर्वक बनवा. काही डाऊट असेल कमेंट सेक्शन आहे त्यासाठीच, तिथे तुम्ही विचारू शकतात. आय होप तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह झाल्या असतील. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.